की 15-20 काळात भ्रष्टाचार झालेला आहे, त्यामध्ये जे गटर बांधकाम झालेलं आहे त्यात 15 लाख रुपये काम न करता काढून घेण्यात आलेले आहे अशी त्यांची तक्रार होती। आणि ई टेंडर न करता या ठिकाणी ही प्रोसेस झालेली आहे अशी त्यांची एक तक्रार होती। त्यानंतर 15 वित्त आयोग निधीमधून दलित वस्ती सुधार योजनेचे इलेक्ट्रिक पोल 1,80,000 रुपयाचे खरेदी केल्याचे टेंडर न करता बेकायदेशीर पद्धतीने ते स्टँड पोल दलित वस्ती या ठिकाणी बसवण्यात आलेलं नाही, म्हणजे बसवण्यात आले बोलच बसवलेले नाही, पैसे काढून घेतलेले आहे अशी त्यांची तक्रार होती। सगळ्या जल जीवन योजनेअंतर्गत काम केलेल्या वर्षभरापासून इस्टिमेट प्रमाणे होत नसून त्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। जल जीवन योजनेच्या कामात संपूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे। या संदर्भात मी सांगू इच्छितो की त्यांनी प्रमोद नाना पाटील या व्यक्तिमत्वाने जवळपास 3 वेळा त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या लोकांना अर्ज दिले, त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं। त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये कुठं भ्रष्टाचार झालेला आहे, मला तुम्ही हे लेखी द्यावं, त्या ठिकाणी स्पॉटवर यावं, आम्हाला ते दाखवावं की या ठिकाणी कुठं भ्रष्टाचार झाला आहे। पण ते त्या ठिकाणी ते देखील असमर्थ ठरले, त्यांनी त्या ठिकाणी कुठलंही उत्तर देऊ शकले आणि त्यांना ते दाखवू शकले नाही। त्यानंतर जल जीवन योजनेच्या नळ कनेक्शनचे त्यांनी सांगितलं की त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, त्यात 50 लाख रुपये खाऊन गेलेले आहेत। हा जो आरोप त्यांचा होता तर तो आरोप त्यांचा निराधार ठरलेला आहे। त्याच्यामध्ये देखील जे काही असेल ते कायदेशीर प्रोसेस झालेली आहे। तसेच साखर ग्रामपंचायतमधून खोटी बेकायदेशीर अनामत काढण्यात आलेली आहे, तोही त्यांचा मुद्दा बेकायदेशीर ठरलेला आहे, तोही मुद्दा त्यांचा फेटाळण्यात आलेला आहे। वरील सर्व भ्रष्टाचार अनियमितता व हे यांनी आनंद ठाकरे यांनी या संपूर्ण केलेली आहे। अशा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार, कोटीचा भ्रष्टाचार त्यांनी सांगितलेला आहे आणि असे आरोप खोटे नाटे बिनबुडाचे आरोप करून त्यांनी बदनाम करण्यासाठी फक्त हा षडयंत्र आखले गेलेला आहे। याच्या मागे खऱ्या अर्थाने सांगतो तुम्हाला मी की खूप काही लोकांचा याच्यामध्ये हात आहे, की हा तर फक्त मी म्हणतो की मोहरा आहे, पण याच्या मागे काही लोकांनी ठाकरेला बदनाम करून हे सर्व चालू असलेली यंत्रणा बंद पाडण्याचं काम या पाप मी असं म्हणेल की त्यांनी केलेलं आहे। तर निश्चित या ठिकाणी आता आपण पुढील जे काही कायदेशीर प्रोसेस असेल ते पूर्णपणे करणार आहोत। एक निश्चित असतं की तुम्ही एखाद्याला हरू शकत नसाल तर त्याला बदनाम करण्याचे वेगवेगळे फंडे असतात। मग त्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्यासाठी जी सुरुवात कुठून, तर मी असं सांगू इच्छितो की माझ्या घरामध्ये आम्ही घराच्या बाहेर आम्ही वाचनालय तयार केलं, बाजूला एक नळ कनेक्शन लावले, 24 तास जलसेवा सुरू केली, तर म्हणून अतिक्रमण म्हणून माझ्या विरोधात केस दाखल करण्यात आली। ती केस साधारणतः जवळपास 2 वर्ष चालली, ती देखील निघाली, त्याची डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत, त्याची संपूर्ण हे डॉक्युमेंट्स आणि हे मी सर्व आता हे दाखवणार आहोत की हे संपूर्ण डॉक्युमेंट हा जे काही एवढा दिसतात हे तक्रारी अर्ज हे एक नव्हे तर साधारणतः एक वेगळ्या पद्धतीने मला 4 ते 4.5 वर्ष हॅरेसमेंट करण्यात आलं, वेगळ्या पद्धतीने डिस्टर्ब करण्यात आलं। जेव्हा हा जो उपोषण करण्यात आलं, उपोषण केल्यानंतर जे बदनामी झाल्या, संपूर्ण गाव स्मार्ट विलेज नावाने जे प्रसिद्ध होतं राज्यभर, त्या गावाला वेगवेगळ्या संशयाच्या भोवऱ्यावर पाहिलं गेलं, गावाची बदनामी झाली, मोठ्या स्तरावर बदनामी झाली। ही कोण भरून काढणार आणि कशासाठी करायचं? फक्त ठाकरेला बदनाम करण्यासाठी म्हणून गावाचं नाव बदनाम करायचं आणि गावाला पूर्णपणे बदनाम करून तुम्हाला मिळणार तरी काय? हे अशा पद्धतीचे कारनामे। आणि इतकंच नव्हे तर मी असं म्हणतो तुम्हाला की हे अजून एक विशेष दाखवू इच्छितो की याच्यामध्ये इतकी बहादरी आहे की तुम्हाला सांगतो, सेम परत तक्रार दाखल करण्यात आली होती, की हिच्यामध्ये एवढे भ्रष्टाचार झाला आहे, सेम मुद्दे आहेत। तुम्हाला सांगतो मी, हे पण पूर्ण तुम्ही झूम करून बघायचं, जवळपास 8 ते 9 मुद्दे आहेत, तक्रार दाखल करण्यात आली, त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की सगळं बोगस झालेलं आहे आणि सगळं फ्रॉड आहे। आणि नंतर ते जे ठाकूर जे इंजिनियर आहेत तर त्यांचा लगेच माहिती अधिकार टाकण्यात आला आणि त्यांना माहिती अधिकार टाकून त्यांच्याकडे पण त्यांना लेखी दिलेलं आहे, हे त्याच्यामध्ये लेखी दिलं दाखवलं की नंतर माझी कुठली तक्रार नाही आहे। हे कसं काय होऊ शकतं? बरं, ते जे तक्रार दाखल केली होती 9 मुद्द्यांची, ती हे तक्रारची हे माघार आहे, ही पण झूम करून बघा। टाकली दुसरी तक्रार परत माघार घेतली, म्हणजे हा जो प्रकार चालू आहे तर हा प्रकार नेमका कशासाठी? कलेक्टरकडे माझी तक्रार चालली, त्या ठिकाणी तुम्ही फेल झाला, त्या ठिकाणी तुम्ही सिद्ध करू शकला नाही की अतिक्रमण आहे। जिल्हा परिषदेच्या सीओ कडे ती नसती निघाली आधीची केस। म्हणजे एकंदरीत काय आहे फक्त की तुम्ही एखाद्या व्यक्तिमत्वाला तुमच्या स्वार्थासाठी आणि तुम्हाला झालेला जे काही तुम्हाला सांगतो मी, गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही गेल्या काही 2-4 वर्षापूर्वी आम्ही जे या ठिकाणी जिजामाता उद्यान आहे त्या ठिकाणी गावातील एका भामट्याने तिथं कंपाऊंड केलं होतं आणि ते कंपाऊंड आम्ही ते काढून टाकलं ग्रामपंचायतीने आणि काढून टाकल्यामुळे ती जवळपास 1.5-2 एकरची जागा एखाद्याच्या घशात मी जाऊन दिली आणि म्हणून हा सर्व खटाटोप तर ठाकरेला बदनाम करण्यासाठी हा सुरू झाला।